आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिवस. दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ध्वजारोहण. कर्तव्य पथावर होणार भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचं प्रदर्शन. कर्तव्य पथावरील परेड सकाळी 10:30 वाजता होणार सुरू. विजय चौक ते लाल किल्ला होणार परेड. 77,000 प्रेक्षक पाहणार कर्तव्य पथावरील परेड. कर्तव्य पथावर आज ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाचं दर्शन. फ्लाइंग पास्ट मध्ये ऑपरेशन सिंदूर मधील लढाऊ विमानं घेणार भाग. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. यंदाच्या परेडची थीम वंदे मातरमची 150 वर्ष पूर्ती कर्तव्य पथावर साजरी होणार. वंदे मातरमची सर्व 6 पदं चित्ररथात दिसणार. यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ. महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे असणार लक्ष. संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण. नागपूर महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगाच्या रंगात उजळून निघालं मंत्रालय. तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरावरही आकर्षक तिरंगी रोषणाई. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर. तर क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरचाही पद्मश्रीनं गौरव. 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार. कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कार जाहीर. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्लांचा गौरव. सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र पुरस्कार जाहीर. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा. अजित पिंगळे अविनाश खापे यांच्यात बाचाबाची. प्रताप सरनाईकांनी बोलावलेल्या बैठकीपूर्वीच राडा. धाराशिवमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. कार्यकर्ता अविनाश खापेंनी राजन साळवींना विचारला जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात 19 गटात भाजप शिवसेने आमने सामने. काही गटात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी फॉर्म दिल्यानं ओढवली परिस्थिती. मंगळवारी अंतिम चर्चा होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंचे 2 नगरसेवक बेपत्ता नगरसेवकांचे शहरात लागले पोस्टर्स. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता. विकास गोगावलेला जामीन मंजूर. महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी जामीन. विकास गोगावलेसह 8 आरोपींनाही जामीन. विजय शिवतारेंची पवार काका पुतण्यावर टीका करताना जीभ घसरली. शिवराळ भाषा वापरत केली टीका. मनसे पुण्यात भाकरी फिरवणार. राज ठाकरे अनेकांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता. नव्या चेहऱ्यांना देणार संधी. भाजपवाले कधी कोणाशी युती करतील सांगता येत नाही. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य. रायगडमध्ये चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी केल्याचा दावा. ठाकरे गटाची नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर. किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती. शहरातील विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देत 3 शहर प्रमुखांची घोषणा. नाशकात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च. आज नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघणार. किसान सभा आणि जेपी गावित यांच्या नेतृत्वात मोर्चा. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडीत ड्रग्ज साठा जप्त. पुण्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई. कल्याणमध्ये टोळक्याचा धुडगूस. पोलिसांनाच बेदम मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. मारहाण करणारे शिवसेनेचे समर्थक असल्याचा आरोप. टीम इंडियाचा किवीजवर दणदणीत विजय. भारतानं 8 विकेट्स राखून उडवला धुव्वा. सूर्याच्या नेतृत्वात सलग 9वा मालिका विजय.